गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। नवी दिल्लीतील नव्याने स्थापन झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने काही मोठे निर्णय घेतलेत। 1 एप्रिल पासून राजधानीतील 15 वर्ष जुन्या वाहनांना पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल मिळणार नाहीये। हे सर्व प्रयत्न प्रदूषणाशी लढण्यासाठी केले जात आहेत। दिल्ली सरकारमधील पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा म्हणाले की शहरात वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार कठोर पावले उचलत आहे। मनजिंदर सिंग सिरसा यांनी वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली। यामध्ये असा निर्णय घेण्यात आला की 31 मार्च नंतर दिल्लीतील पेट्रोल पंपावर इंधन दिलं जाणार नाही। बैठकीत सार्वजनिक वाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांच्या भूमिकेवरही भर देण्यात आलाय। जुनी वाहने कशी ओळखली जातील असा प्रश्न मंत्री सिरसा यांना विचारण्यात आला असता यावर ते म्हणाले, दिल्ली सरकार या निर्णयाची माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाला देईल। यासाठी सरकार एक टास्क फोर्स देखील स्थापन करणार आहे। या दलाचं काम नवीन नियमांची अंमलबजावणी करणं आणि 15 वर्षापेक्षा जुनी वाहनं ओळखणं असेल। 15 वर्षापेक्षा जुनी वाहनं रस्त्यावर धावताना आढळल्यास कडक कारवाई केली जाईल असं सरकारनं स्पष्ट केलंय। प्रदूषण नियंत्रणासाठी हा निर्णय एक महत्त्वाचा उपक्रम मानला जातोय। या पावलामुळे हवेची गुणवत्ता सुधारण्याची अपेक्षा आहे। प्रदूषण नियंत्रित करण्यात ते किती प्रभावी ठरेल हे निर्णय लागू झाल्यानंतरच कळेल। हे लक्षात घेण्यासारखं आहे की दिल्ली NCR मध्ये 10 वर्ष जुन्या डिझेल वाहनं आणि 15 वर्ष जुन्या पेट्रोल वाहनांच्या वापरावर आधीच बंदी आहे। बैठकीनंतर मनजिंदर सिंग सिरसा म्हणाले, आम्ही पेट्रोल पंपावर अशी उपकरणे बसवत आहोत जी 15 वर्षापेक्षा जुनी वाहनं ओळखतील आणि त्यांना पेट्रोल डिझेल दिलं जाणार नाही। दिल्ली आणि आसपासच्या भागात वायू प्रदूषण ही एक गंभीर समस्या आहे। विशेषतः हिवाळ्याच्या काळात हवेची गुणवत्ता खूपच खराब होते। यामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होतो आणि इतर आरोग्याच्या समस्या सुद्धा वाढत आहेत।